धनश्री धनश्रीज डायरीज या आपल्या चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपला मागचा जो व्हिडिओ होता मन करारे प्रसन्न, त्याला आपण सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे जाऊया. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मन कसं असतं हो मन. मन हे चंचल न राहे निश्चल, क्षणभरी मन स्थिरावेना. कसं आहे, मन चंचल आहे, क्षणभरही थांबत नाही, अस्थिर आहे. मग या अस्थिर मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे. अस्थिर मनाला काय करायचंय? स्थिर करायचंय. मग स्थिर कसं करायचं या मनाला? त्याला स्थिर करण्यासाठी काय करायचंय? तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्याच्यात सांगितलं तुकोबांनी की या मनाला जर तुम्हाला स्थिर करायचंय तर कसं करायचं? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्या मनाला प्रसन्न करा, म्हणजे ते कसं होईल? स्थिर होईल. मग प्रसन्न करायचंय, पण कशाने करायचं प्रसन्न? तर मनाला प्रसन्न करण्यासाठी एक अगदी सोपा उपाय मीराबाईंनी सांगितलाय. मनवा राम नाम रस पीजे, त्यज कुसंग सतसंग बैठनीत, हरि चर्चा सुन लीजे. मनवा राम नाम रस पीजे. हे मना, तू राम नामाचा रस प्राशन कर. त्यज कुसंग सतसंग बैठनीत, हरिचर्चा सुनलीजे. म्हणजे वाईट संगतींचा नाश होऊ दे, वाईट संगती सोडून दे आणि चांगल्या सुसंगती ज्या आहेत त्या आत्मसात कर. त्या केव्हा आत्मसात होतील? जेव्हा हरिचर्चा सुनलीजे, जेव्हा तू नामस्मरण करशील, सतत नामामध्ये राहशील, तेव्हा ऑटोमॅटिकच काय होईल की ज्या वाईट संगती आहे, जे वाईट विचार सारखे येतात मनामध्ये, त्या सगळ्या दूर जातील मनापासून आणि चांगले विचार, चांगल्या गोष्टी मन आत्मसात करायला लागेल. पण आता हे नामस्मरण करायचं, तुम्ही तर सांगताय की नामस्मरण करायचं, पण ते इतकं सोपं आहे का हो? हाय तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण आज धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला इतकी कामं आहेत, प्रत्येक जण इतका बिझी झालाय, कोणाकडे वेळ आहे की सतत माळ घेऊन बसा, की 2-2, 3-3 तास देवाजवळ बसले आहोत, याच्यासाठी आम्हाला वेळच नाहीये. मग आम्ही हे नामस्मरण घ्यायचं तरी कसं, करायचं तरी कसं? अगदी सोपं आहे, फार वेळ द्यायची गरज नाहीये. नामस्मरण भक्ती ही अत्यंत सोपी आहे आणि मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. 24 तासातून तरी रे स्मर हरी थोडा वेळ ठिरे. 24 तास आपल्यासाठी आहेत दिलेले भगवंतांनी, त्याच्यातला थोडा वेळ द्यायचा आहे. हे मान्य आहे की आपल्याला 24 तासही कामामुळे अपुरे पडतात, पण त्याच्यातला थोडा वेळ स्वतःसाठी काढा. दिवसभर आपण सतत काम करत असतो, सतत स्ट्रेस असतो, सतत काहीतरी चाललेलंच असतं, ह्याच्यानंतर हे करायचं, त्याच्यानंतर ते करायचंय. पण ह्या सगळ्यातून थोडासा वेळ जरा शांत बसा. आणि जेव्हा शांत बसतो त्यावेळेस जरा डोळे मिटून जो भगवंत, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, जे नामस्मरण करायला तुम्हाला आवडतं ते नाम घ्या. असं नाही की रामनामच घेतलं पाहिजे, असं नाही. तुम्हाला जे नामस्मरण करायला आवडतं, ज्या भगवंतावर तुमची श्रद्धा आहे त्याचं नाम घ्या. अगदी थोडा वेळ द्या त्याला. 24 तासातले अगदी निमिषभर जरी त्याला दिला तरी पुरेसा आहे. त्याच्यासाठीही पुरेसा आहे आणि आपल्यासाठीही पुरेसा आहे. आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी तो वेळ पुरेसा आहे. खूप कामं असतात, मुलांची शाळा असते, स्वतःची, आपल्याला ऑफिसला जायचं असतं, भरपूर कामं असतात, घरात स्वयंपाक करायचा आहे, खूप सारी कामं असतात आणि या सगळ्यांमधून वेळ कसा काढायचा? तर हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. हळूच थोडंसं बाजूला व्हायचं आहे आणि भगवंताला एक निमिष द्यायचं आहे. आता नामस्मरण करायचं तर इकडे गॅसवरती दूध ठेवलाय, इकडे मी श्रीराम जयराम म्हणते, असं नाही. ते पूर्ण जो वेळ आहे तुमचा, जे काही 1 मिनिट 2 मिनिट जे काही तुमच्याजवळ आहेत, त्यावेळेस तुम्ही आणि तो भगवंत असं एकरूपतेने ते नामस्मरण करा. बघा मन कसं प्रसन्न होतं.
मनाला कसं छान वाटतं. मग आता हे नामस्मरण करायचं, पण मग केव्हा करायचं? कारण 24 तासातला तो वेळ आम्ही केव्हा काढायचा? आता समर्थ रामदासांनी खूप सोपं करून दिलंय. अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलंय की वेळ काढायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही केव्हाही नामस्मरण करू शकता. तर केव्हाही म्हणजे कसं? हो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची चिंता हरुनिया भगवत चिंतन करी. सगळ्या चिंता समस्तांची लज्जा हरुनिया भगवत चिंतन करी. सगळी लज्जा सगळं सोडून द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. कुठेही करा, येता जाता, उठत बसता, वदनी वदता, ग्रास गिळता. जेवताना सुद्धा ताट वाढून घेतलाय आणि 2 मिनिट भगवंताला हात जोडले आणि जेवलात, तेवढं सुद्धा त्याला पुरेसं आहे. तेवढं त्यालाही पुरेसं आहे आणि आपल्या मनालाही पुरेसं आहे. मग एवढा वेळ आपण देऊ शकत नाही का? नक्कीच देऊ शकतो. म्हणून आजपासूनच आपण संकल्प करूया की स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा आणि आपल्या मनाला प्रसन्न करायचं. मन प्रसन्न झालं की सगळं घर प्रसन्न होईल. आपण दिवसभर प्रसन्न राहू, आपल्याला फ्रेश वाटेल. आपण प्रसन्न असलो की सगळेच आनंदित होतील. आणि म्हणून आजपासून आपण नक्कीच सगळे थोडासा तरी वेळ नक्की आपल्या स्वतःला देऊ आणि एक निमिष भगवंताचं नामस्मरण करू. एवढंच सांगते आणि माझं विवेचन संपवते. धन्यवाद. काही जर त्रुटी असतील तर नक्कीच सांगा. त्यात नक्की मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटतो तेही सांगा. धन्यवाद.